मिरज तालुका युवा सेनातर्फे सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन। पशुसंवर्धनाचा निधी 4 दिवसात नाही मिळाला तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, विधानसभा प्रमुख महादेव सावंत यांचा इशारा। मिरज तालुका युवा सेना प्रमुख महादेव सावंत यांच्या शिष्टमंडळाने 21/12/2023 रोजी सांगली जिल्हा परिषद येथे पशुसंवर्धन विभागाकडून औषधे व बियाणासाठी शेतकऱ्यांना जो निधी मिळतो अद्यापही मिळालेला नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून दिला असताना देखील तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला जात नाही। तो निधी नेमका कुठे खर्च होतो याचा जाब देखील आज विचारण्यात आला। यासाठी त्यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले होते। या निवेदनाच्या पाठपुराव्यासाठी शिष्टमंडळ गेले असता अधिकाऱ्यांनी तोडगा काढत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांनी 5 जानेवारी 2024 पर्यंत जनावरांची औषधे व बियाणे मिळणारे जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत योग्य तो निधी पोहोचेल अशी ग्वाही दिली। आज रोजी महादेव सावंत व यांचे शिष्टमंडळ यांनी त्यांना आवाहन केले आहे की जर 5 जानेवारीपर्यंत याबाबतीत कार्यवाही झाली नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला। निवेदनामध्ये मिरज तालुका युवा सेना विधानसभा प्रमुख श्री महादेव सावंत, ॲडव्होकेट वैभव मोरे, धनंजय तळंदगे, संजय पाटील, अविनाश पाटील, उत्तम पाटील, श्रीकांत माने आदी पदाधिकारी उपस्थित होते। 21 तारखेच्या निवेदनाची पाठपुरावा आज करायला गेलो आम्ही ॲडिशनल सीओ साहेबांनी भेटलो जिल्हा परिषदला। त्या ठिकाणी आम्हाला आम्ही जे निवेदन दिलं त्या ठिकाणी त्यांनी आज आम्ही त्यांना उत्तर मागायला गेलो तर त्यांनी आम्हाला ॲडिशनल सीओ आणि त्यांचे कॅपो आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही 5 तारखेपर्यंत कसल्याही परिस्थितीत याचं बियाणं आणि औषध गोळ्या जनावरांना लागणाऱ्या सगळ्या औषध गोळ्या पूर्णपणे जिल्ह्याचं 5 तारखेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी निविदा काढून त्याचे टेंडर करूया, 5 तारखेपर्यंत करून देतो म्हणून त्यांना आम्हाला सांगितलेलं आहे, निधी उपलब्ध करून देतो। पण जर आज आमची चर्चा झाली 5 तारखेपर्यंत जर नाही त्याचा निधी उपलब्ध करून दिला तर आज आम्ही त्यांना प्रामाणिकपणे सांगून आलेलो आहे की 5 तारखेनंतर त्याच्यानंतर आम्ही ऐकणार नाही, तर मोठं आंदोलन घडलं जाईल। तरी त्यांनी तशी आश्वासन दिलेलं आहे, पण आम्ही त्यांना सांगितलं की 5 तारखेपर्यंत ह्या गोष्टीचा खरेदी ही झालीच पाहिजे, तर नाहीतर आम्ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आंदोलन करणार आहे। परत कुठल्याही अधिकाऱ्याचं आम्ही ऐकणार नाही। त्यांना आणि आम्ही मुदत 8 दिवसाची वाढवून दिलेली आहे, तेवढ्यात त्यांनी सगळ्या जे काही खरेदी असतील ते करून घेण्यात यावे, नाहीतर आम्ही शिवसेना स्टाईलमध्ये सत्तेत असताना परत एकदा आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी खाली निधी दिला असताना जर त्या निधीची जर ह्यांनी योग्य ठिकाणी योग्य वेळेत जर नाही खरेदी केली, आज 3 महिने गेलेलेच आहेत, पण इथून पुढे जर आणि महिना जर घालवला तर त्या अधिकाऱ्याची आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही त्या ठिकाणी तक्रार करू, नाहीतर आंदोलन करू। जय महाराज।